नमस्कार मित्रांनो, बालभारती रिवाइंडमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण पुन्हा एकदा आपल्या बालपणात जाणार आहोत, त्या आठवणींमध्ये. इयत्ता तिसरी आठवते 1976 ते 1986चा तो काळ, आणि त्या काळातली एक अत्यंत गाजलेली, आपल्या सगळ्यांच्या मनात घर करून राहिलेली कविता, बरोबर, वासुदेव. चला तर मग सुरुवात करूया त्या सोनेरी दिवसांच्या आठवणींना पुन्हा एकदा जगूया. चला, डोळे मिटून जरा आठवून बघा ती बालपणीची एक सकाळ. सूर्य नुकताच उगवतोय, सगळीकडे कशी नीरव शांतता, हवेत तो एक छान गारवा, आणि त्या शांततेत कुठून तरी दूरवरून एक गोड आवाज येतोय. आलं का लक्षात? बरोबर, पहाटेच्या त्या शांततेत हाच आवाज कानावर यायचा, आणि काय व्हायचं? आपोआप डोळे उघडायचे. झोप तर अशी काही पळून जायची की विचारायलाच नको. तो टाळांचा टिल्लम टिल्लम असा लयबद्ध आवाज, आणि त्यालाच साथ देणारी ती पायातल्या चाळांची छुमछुम. आहा, हा आवाज म्हणजे काय तर सकाळ झाल्याची पहिली गोड चाहूल असायची, नाही का? अगदी पहाटेच वासुदेव दारात यायचा, नाही का? आणि त्याच्या मुखातून तो जो विठ्ठलाचा गजर यायचा, पांडुरंग हरी वासुदेव हरी. खरं सांगतो, तो आवाज आजही अगदी तसाच्या तसा कानात घुमतोय. म्हणजे बघा, तो आवाज ऐकून फक्त जाग यायची असं नाही, तर एक वेगळंच कुतूहल, एक वेगळाच आनंद तो असा मनात दाटून यायचा. आणि जसजसा तो आवाज जवळ यायचा तसं समजायचं स्वारी दारात आली. मग काय, घरात एक वेगळीच लगबग सुरू. आईची आजीची धावपळ, आणि आपलं मन त्याचा तो तालबद्ध नाच बघायला अगदी आतुर व्हायचं. आहा, काय दिवस होते ते. खरंच, घरातली मोठी माणसं काहीतरी दान द्यायला पुढे यायची, आणि आम्ही सगळी पोरं अंगणात गोळा व्हायचो, आणि त्याचा तो नाच नुसता डोळे भरून बघायचो. आणि गंमत म्हणजे शाळेत गेल्यावर आपले गुरुजी जेव्हा ही कविता शिकवायचे ना, तेव्हा डोळ्यांसमोर अगदी तोच सकाळी अंगणात आलेला वासुदेव उभा राहायचा, आणि गुरुजी सुद्धा अगदी त्याच तालासुरात, त्याच लयीत आपल्या सगळ्यांकडून ही कविता म्हणून घ्यायचे. फक्त त्याचा आवाज आणि नाचच नाही, त्या वासुदेवाचं ते रूप, ते पण किती मोहक आणि कायम लक्षात राहणारं होतं, नाही का? आणि कवितेत तर त्याचं वर्णन इतकं सुंदर केलंय. विचार करा, डोक्यावर तो शंकूसारखा मोरपिसांचा टोप, अंगावर तो कवड्यांनी सजवलेला अंगरखा. खरंच, त्याचं ते रूप असं डोळ्यात साठवून ठेवावं असंच होतं. आणि हो, एक खास गोष्ट दाखवायची आहे. आपल्या त्या पाठ्यपुस्तकातल्या चित्रानं हे सुंदर पारंपरिक शिरस्त्राण किती अचूकपणे टिपलं आहे हे जरा बघा. एका बाजूला आहे खरा फोटो, आणि दुसऱ्या बाजूला आपल्या पुस्तकातलं चित्र. काय साम्य आहे बघा दोन्हीत. आता बघा, वासुदेवाचा हा जो काही पेहराव होता ना, तो नुसता एक पोशाख नव्हता, तर ते आपल्या समृद्ध परंपरेचं, आपल्या श्रद्धेचं एक जिवंत प्रतीक होतं. त्याच्या प्रत्येक गोष्टीत एक खोल अर्थ दडलेला होता. म्हणजे बघा, डोक्यावरची ती मोरपिसांची टोपी, ती होती भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीचं प्रतीक. तो कवड्यांनी सजवलेला अंगरखा, ही होती आपली पारंपरिक लोककला. हातातले टाळ आणि पारातले चाळ, हा झाला संगीताचा लय आणि ताल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुखातलं ते विठ्ठलाचं नामस्मरण, म्हणजे भक्तीतून मिळणारा तो खराखुरा निखळ आनंद. आणि त्याचं ते चालणं, प्रत्येक पावलागणिक तो घुंगरांचा आवाज, असं वाटायचं की जणू ते घुंगरूच आपल्याशी बोलतायत. आणि मग त्याचा तो गरगर फिरण्याचा फेर, अरे वाह, काय तो वेग. आणि जसा तो गरगर फिरायचा ना, तसा त्याचा तो अंगरखा आणि ते घुंगरू, सगळं मिळून एक वेगळीच मजा यायची, एक वेगळाच नाद तयार व्हायचा. खरंच, त्याचा तो नाच, त्याचा तो उत्साह, ते संगीत आणि ती प्रसन्न पहाटेची वेळ, हे सगळं मिळून एक असं काहीतरी वातावरण तयार व्हायचं की तो आनंद आणि ती सकाळ खरंच आपल्यासाठी अविस्मरणीय ठरली. या कवितेनं आणि त्या वासुदेवानं आपल्या सगळ्यांनाच बालपणी कितीतरी आनंद दिलाय. आता थोडं आपल्या सगळ्यांच्या आठवणींबद्दल बोलूया, चालेल? तर मित्रांनो, आपल्याला आठवतंय का ही कविता? आपल्या शाळेचं नाव, शिकवणाऱ्या गुरुजींचं नाव आठवतंय का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंगणात वासुदेव आल्यावर जो आनंद व्हायचा, तो आठवतोय का? आपल्या बालपणीची ही सुंदर आठवण खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या सगळ्यांच्या आठवणी वाचायला खूप आवडेल. बालपणात घेऊन जाणारा हा प्रवास जर आवडला असेल तर याला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करून त्यांच्याही आठवणींना उजाळा द्या. आणि हो, अशाच आठवणींतल्या कवितांसाठी बालभारती रिवाइंडला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न. पुढच्या वेळी आपल्याला कोणत्या कवितेच्या किंवा धड्याच्या आठवणीत रमायला आवडेल हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन सोनेरी आठवणीसोबत. धन्यवाद.